पाटील, गॅझेटनुसार 310 प्रमाणपत्र मिळालेत, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आता गॅजेटनुसार किती निघालेत मी याची माहिती घेतली नाही. परंतु एक मात्र नक्की सांगतो की हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा 1 वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार, ओबीसी आरक्षणात, हे मात्र नक्की. 70-80 वर्ष आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही. हळूहळू होईना 58 लाख नोंदी निघाल्यात, 2-3 कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत. आता सातारा संस्थांचंही GR निघणार आहे, मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅजेटेडचा GR निघाला आहे. त्यामुळे आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाही आहे. हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. पण आज बैठक लावली गेली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी. ही एखादे मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं दिलेले आहेत. किती अर्ज मराठा समाजाचे आत्तापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे. नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे. म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती आहेत याबद्दल, का सापडल्याच नाहीत, का सापडल्या, का सापडित नाहीत, शिंदे समिती का शोध घेत नाही, यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. हैदराबाद गॅजेटियरनुसार किती अर्ज मराठवाड्यात आत्तापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे. जे अर्ज आलेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून, यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी, यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिडिट्या का देत नाहीत, किती व्हॅलिडिट्या द्यायच्या राहिल्यात, किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाहीयेत, मराठवाड्यातले सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत, याच्यावरती आज बैठक होणार आहे. हे मी मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे, राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे, उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय. असं होतंय, जाणून बुजून वेठीस धरलं जात आहे गरीब मराठा समाजाला. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅजेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला एसओपीच नाही आली. किती पागलपणाचं लक्षण आहे त्या अधिकाऱ्याचं. ज्यावेळेस GR निघाला त्याच वेळेस एसओपी आलेली असते. जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून. मला आता त्यांनी इथून पुढे सुधारावं म्हणून मला नाव घ्यायचं नाहीये त्यांचं, कारण त्यांना नाव घेतलं तर पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात ते अधिकारी येऊ शकतात. गोरगरिबावर असा अन्याय करायला नाही पाहिजे. प्रत्येक नांदेड असो, लातूर असो, हिंगोली असो, परभणी असो, बीड असो, जालना असो, संभाजीनगर, धाराशिव, इथं जाणून बुजून व्हॅलिडिट्या थांबवल्या जातात, कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. आणि हैदराबाद गॅजेटियरनुसार सुद्धा जाणून बुजून शपथपत्र दिलेले असताना, समान आडनाव असताना सुद्धा, आमच्या वंशावळी जुळलेल्या असताना सुद्धा जाणून बुजून दिलं जात नाही. काही कारण सांगायचं आणि त्याच्या त्रुटी काढायच्या आणि ते बाजूला ठेवायचं. अधिकाऱ्याने एक धडाकाच लावलाय, त्रुटी म्हणायचं फक्त आणि बाजूला ठेवायचं. त्रुटी नाहीत, काय नाहीत, हे जाणून बुजून मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करतायत. त्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे. त्याला विखे पाटील साहेब सुद्धा राहणार आहेत आणि मराठवाड्यातले सगळे अधिकारी उपस्थित राहण्याचे त्यांना आदेश केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा उपस्थित राहण्याचे आदेश केलेले आहेत असं मला त्यांनी सांगितलंय. आणि आम्ही सारथीबद्दलही सांगितलंय की सारथीच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही शिष्यवृत्ती देत नाहीत. 1 लाखापेक्षा 80,000पेक्षा जास्त विद्यार्थी येतं, जाणून बुजून त्यांचा छळ केला जातोय. तिथंही बजेट टाकून त्यांच्या शिष्यवृत्त्या द्या. परदेशातही शिकायला त्यामार्फत गेलेत, ते देत नाहीयेत. त्यांना ती भत्ता दिला जातोय योजनेअंतर्गत, पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत, सारथीच्या अंतर्गत, ते पण दिलं जात नाहीये. त्याबद्दलही मी त्यांना सांगितलंय. महामंडळाचे परतावे नाहीयेत, शब्द दिलाय त्यांनी त्याच वेळेस, ज्यावेळेस नरेंद्र पाटील साहेब मला बोलले होते की आपला महामंडळ बंद पाडायला लागलेत, त्याच वेळेस मी सरकारला सांगितलं होतं की महामंडळ बंद पडता कामा नये. सरकारनं त्याच वेळेस शब्द दिला होता की महामंडळ आम्ही बंद पडू देणार नाहीत.
त्याची काळजी करू नका. आम्ही त्याच वेळेस नरेंद्र पाटील साहेबाला फोन करून सांगितलं होतं की सरकारनं शब्द दिला, आम्ही महामंडळ बंद पडू देणार नाहीत. आणि पाटील साहेब सुद्धा त्यावरती समाधानी झाले होते, नरेंद्र पाटील साहेब. आणि आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही परतावे पटापट द्या, LY सुरू करा. आता तेही सुरू करतो म्हणून ते पण सांगितलंय. असे बरेचसे विषयात ते विषय आम्ही त्या उपसमितीला, मंत्रिमंडळाच्या विखे पाटील साहेबाला आणि सरकारला कळवले. उद्या झालं याच्यावरती सविस्तर सगळी माहिती येईल. किती प्रमाणपत्र निघालेत, किती पेंटिंग आहेत, का ठेवलेत, व्हॅलिट्या का देत नाहीत, याच्यावरती सविस्तर उद्या चर्चा होईल. आणि त्याच्यानंतर मला माहिती मिळाल्यावर आणखीन मीडियाच्या बांधवांना ही मी सगळी माहिती देईल.